आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो चुरपूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर रेवती बडगुजर मॅडम, ज्या मागच्या 30 वर्षाहून अधिक काळ या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या कार्यरत आहेत. 2-2.5 हजारपेक्षा जास्त प्रकल्पांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आणि मला कायम असं वाटतं की सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड इतकं क्रिएटिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा एखादी महिला आपले पाय रोवत असते, नव्याने उभं राहत असते, तेव्हा माझ्यामध्ये तिला एक ॲडिशनल पॉईंट आपल्याला एक मिळालेला असतो की महिला स्वतः क्रिएटिव्ह असतात. त्यांची कलात्मक नजर ही पुरुषांपेक्षा जास्त असते असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे तुमचा प्रवास हा उलगडताना, तुमच्याबद्दल जाणून घेताना आणि तुमच्या अनुभवांचा हा सगळा टप्पा उलगडताना अजून जास्त मजा येईल. बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्मच आयकॉन स्टीलचा असा आहे, ज्यामध्ये आपल्यासारख्या तज्ज्ञ अनुभवी इंजिनियर्सकडून आम्हाला ऐकायचं आहे, तुमचा प्रवास ऐकायचा आहे, तुमचे आजवर आलेले अनुभव ऐकायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, या क्षेत्रात नव्यानं जे तरुण इंजिनियर्स येत आहेत यांच्यासाठी ही चर्चा सकारात्मक ठरेल. त्याच्यातून त्यांना 4 गोष्टी त्या निमित्तानं घेता येतील. हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अर्थात आपलीच दुसरी पिढी मुलाच्या रूपाने याच्यात काम करते, त्यामुळं तोही एक आपल्याला वेगळा अँगल या सगळ्या गप्पांमध्ये आहे. सो आपण याच्या गप्पांना सुरुवात करूया. सगळ्यात आधी पहिला प्रश्न असा आहे की मला तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल जाणून घ्यायचंय. ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि 25-30 वर्षांपूर्वी असा जेव्हा धाडसी निर्णय घेतला असेल सिव्हिल इंजिनिअरिंग होण्याचा, त्याच्या मागची प्रेरणा कुणाची होती की ज्याच्यातून तुम्हाला असं वाटलं की सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड मी निवडलं पाहिजे किंवा त्या काळी तुम्ही निवडलं, काय सांगाल? मी माझ्या सुरुवातीच्या बालपणाबद्दल तुम्हाला सांगते. माझे वडील जळगाव जिल्ह्यातल्या जळगावपासून 12 किलोमीटरवर कानळदा म्हणून एक गाव आहे, तर त्या ठिकाणी ते शिक्षक होते. त्यामुळे आम्ही ते तिथे असल्या कारणाने आमचं संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी आम्ही राहत होतो कानळद्याला. आणि वडिलांनीच माझं गणित आणि सायन्स हे इतकं पक्क करून घेतलं होतं, म्हणजे आमच्या सर्व भावंडांचं, की त्यामुळे परिस्थिती अशी होती की माझं एकाच वेळेला गणित आणि सायन्स पण खूप छान होतं, त्याच्यावर माझी पकड होती. आणि त्याच वेळेला मला मराठी भाषेवर खूप प्रभुत्व होतं. मला वाचनाची खूप आवड होती, कारण शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होत असायचे आणि त्यात मी भाग घ्यायची. तर त्यामुळे मला त्याकडे पण जाण्याचा माझा उद्देश, मला असं वाटत होतं की आपण त्या साईडला पण आपण गेलं पाहिजे, म्हणजे आपण आर्ट्स मध्ये पण काहीतरी केलं पाहिजे. मग हे असं सगळं द्वंद्व मनामध्ये सुरू होतं की नेमकं आपण आपलं म्हणजे भाषांवर पण प्रभुत्व आहे, इंग्लिश आणि मराठीवर, आणि आपलं सायन्स आणि मॅथ्स पण चांगलं आहे. तर त्यावेळेला म्हणजे इतक्या त्या काळामध्ये एवढं पण काही करिअर बद्दल गायडन्स करणारं कोणी नव्हतं. जे वाचनात मिळायचं, मुलांना माहिती मिळायची, तर तीच होती. मीनवाईल असं होतं की आम्ही ज्या गावामध्ये राहत होतो कानळद्याला, तर त्या गावाला ना खूप छान असा पौराणिक इतिहास होता. तर त्या ठिकाणी शाकुंतल घडलेलं होतं आणि कण्व ऋषींचा आश्रम होता. त्या आश्रमाला लागून गिरणा नावाची नदी होती. आणि मुळातच मला निसर्गाची खूप आवड होती लहानपणापासून. वडील आम्हाला नेहमी त्या आश्रमात घेऊन जायचे आणि मग त्यानंतर त्या नदीच्या पात्रामध्ये आम्ही बराच वेळ घालवायचो लहानपणी. आणि मी नेहमी त्या नदीच्या काठावर असलेल्या वाळूमध्ये वाळूचे किल्ले बनवायची. आणि ते किल्ले बनवत असताना मी नेहमी वेगवेगळ्या थीम्स माझ्या मनात असायच्या, की या किल्ल्याच्या आजूबाजूला आपण एखादं सरोवर घेतलं तर काय होईल, किंवा या किल्ल्यावर जाणारा एखादा रस्ता असा घेतला तर काय होईल, त्या पायवाटेला सुशोभीकरण आपण कशा पद्धतीने करू शकतो. तर तिथे उपलब्ध असलेले काटे किंवा या सगळ्या याच्यातनं मी त्याला डेकोरेट करायची. किंवा मग फुलं असायचे, छोटे छोटे रान फुलं, ते मी त्या काट्यांना टोचून ती सुशोभीकरण करायची खूप लहान वेळ. आणि त्यावेळेला कुठेतरी ते रुजलं गेलं मनामध्ये की आपण सुंदर असे घर बनवू शकतो, सुंदर एखाद्या वास्तूचं निर्माण पण आपण करू शकतो. तर हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड माझ्या मनामध्ये होतं. आणि त्यातूनच तुम्ही मग तो नंतरचा प्रवास कसा होता? कारण इथपर्यंतचा प्रवास मी जसं सांगितलं तसं महिला कल्पक असतात, कलात्मक असतात, त्यामुळे तुम्हाला या फील्डची गोडी पहिल्यापासून लागली, तुम्ही तिथं शिक्षण घेतलं. पुढचा प्रवास कसा झाला? पुढचा प्रवास, माझा मोठा भाऊ इंजिनिअरिंगला होता जळगावच्या कॉलेजला. आणि त्यावेळेला मग माझ्या वडिलांना वाटलं की हिला पण आपण का नाही, मार्क्स चांगले मिळालेत किंवा काय, तर आपण का नाही हिला पण तिकडे ऍडमिशनसाठी प्रयत्न करायचे. आणि त्यावेळेला पालकांची परिस्थिती अशी नव्हती की ते एखाद्या प्रायव्हेट कॉलेज नव्हते, खरं म्हणजे होते पण खूप तुरळक होते. तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करावं असा त्यावेळेचा कालावधीच नव्हता, म्हणजे तेवढा पैसा पालकांकडे नव्हता. आणि माझी ऍडमिशन झाली, मग त्यांनी मला म्हटलं की ठीक आहे, तू आता करू शकते इंजिनिअरिंग. पण मग आता इतक्या वर्षानंतर पुन्हा एक मला प्रश्न असा विचारायचा की आता त्याचा वाईट वाटतं का आनंद वाटतो की आपण आर्ट्स कडे न जाता इंजिनिअरिंग कडे गेलो?
मला अजिबात वाईट वाटत नाही, कारण आजही मी प्रोफेशनल अँकर म्हणून पण काम क्या करते. बात आहे, व्हेरी मी गुड. लिखाण करते, वा, स्क्रिप्ट लिहिते वेगवेगळ्या गोष्टींच्या. व्हेरी गुड. माझा भजनाचा पण ग्रुप आहे, मी गाते पण. वा, हां, दर सो एकादशीला आमची भजनं असतात व्हेरी आणि गुड. त्या ग्रुपसोबत माझं छान असं म्हणजे भजनाचे पण कार्यक्रम होतो, कारण मला शास्त्रीय पण आवडतं खूप वा, जास्त. वा. तर असं कधीच नसतं, की तुमच्या हॉबी हम्म, तुमच्या हॉबी तुम्हाला कधीच अशा बाजूला ठेवायची आवश्यकता नसते. बरोबर आहे. तुम्ही ज्यावेळेला तुमचा व्यवसाय करत असतात, तर तो व्यवसाय करत असताना सुद्धा तुमच्या आवडी-निवडी किंवा छंद तुम्ही जपू शकत असतात आणि तो बरोबर वेळ आहे. तुम्ही देऊ शकत असता. क्या बात आहे. आणि माझ्या मते ह्या एका प्रकारामुळे तुमचं दोन्ही झालंय, की एका प्रकारे तुमचा छंदही पूर्ण होतोय आणि हं. दुसरीकडे अर्थ तुम्ही प्रोफेशनल जिथं तुमची आवड पण होती एका हो, दृष्टीनं, हो. त्या क्षेत्रातही तुम्ही चांगले भक्कमपणे पाय रोवून उभा राहिलात असं हं, म्हणायला हं, काही हं. हरकत नाही. सो आता सिव्हिल इंजिनिअरिंगवरच्या प्रश्नांकडे येऊया थेट. हो. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे एक स्त्री म्हणून पण मला विचारायचं आहे आणि सिव्हिल इंजिनिअर म्हणून असे त्याचे 2 हो, खरं हो. तर वेगळे पैलू आहेत. त्यातला हं. पहिला प्रश्न आहे म्हणजे ही सगळी लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. त्यात हं. कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे हं. आणि त्यात अकुशल कामगारांचं प्रमाण आजही खूप मोठं आहे. हं. अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे हं. कितपत धोकादायक आहे? हा त्यातला पहिला एक पैलू आहे आणि दुसरा पैलू एक स्त्री म्हणून जेव्हा तुम्ही साईटवर उभारता आणि हं. तेव्हा अशा पुरुष कामगारांकडून असेल किंवा अशा काय म्हणतो पुरुषांची मक्तेदारी असलेल्या हं. सेक्टरमध्ये तुम्ही जेव्हा काम करता, हं. तेव्हाच्या तुमच्या येणाऱ्या त्याचा दृष्टिकोन कसा असतो? या दोन्हीवर तुमचं मत हवं मला कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही. माझे जे लेबर्स असतात त्यांच्याकडनं काम करून घ्यायला कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही. हं. कारण मी त्यांना जे समजावून सांगते, ते अगदी लक्षपूर्वक ऐकतात आधी, ऐकून घेतात आणि मग ते त्या पद्धतीने काम करतात. तर मला बरोबर. कधीच असं नाही वाटलं, की मी एक स्त्री आहे आणि माझ्या हाताखाली काम करणारे सगळे लेबर्स पुरुष आहे, तर त्यांना मी कशाप्रकारे गाईड करू किंवा कसं मार्गदर्शन करू, हा विषय कधी येतच नाही. येतच नाही. आणि दुसरं म्हणजे अकुशल कामगारांचा जो मुद्दा होता, की बऱ्याचदा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे बऱ्याचदा धोकादायक ठरू शकतं. जर त्यांचा हं. चुकीच्या ठिकाणी वापर झाला किंवा एखादी हं. महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या हातात दिली तर. हं, हं, तर हं. अशा वेळेला तुमची भूमिका कशी असते किंवा ते कसं तुम्ही हँडल करता साईटवर? बऱ्याचदा म्हणजे अकुशलता ही आपण 2 पद्धतीने आपण अकुशल कामगार हा विषय मी 2 पद्धतीने म्हणजे डिस्क्राईब करेल. हं, अ, आता काय होतं माहिती का, की बरेच कुशल कामगार जे बाहेर पडतात, हं. त्यांना वर्क एक्सपिरियन्स नसतो ॲक्चुअल कामाचा. बरोबर. त्यांना पण आपण अकुशल म्हणू शकतो हो. आणि जे शिक्षित नाहीये, ज्यांनी प्लंबिंगचं कुठलं शिक्षण घेतलं नाही, इलेक्ट्रिशियनचं कुठलं शिक्षण घेतलं नाही आणि तरी पण ते इलेक्ट्रिक फिटिंगची कामं करतात. तर ते त्यांच्या अनुभवाच्या बळावर करत असतात. तर बरोबर. दोघं सिच्युएशन्समध्ये आपण म्हणू शकतो, की हे अकुशल आहेत. हं, म्हणजे शिक्षित होऊन पण तुम्ही अकुशल कामगारांना फेस करत असतात बऱ्याचदा आणि ज्यांना अनुभव आहे, पण त्यांचा कुठे टेक्स्टबुकमध्ये कुठला त्यांनी अभ्यास केलेला हं, नाहीये. हं. तर त्यांच्याकडनं पण तुम्हाला हा एक्सपिरियन्स येतो, की त्यांना काही-काही गोष्टी माहिती नसतात. तर बरोबर आहे. सुरुवातीला तुम्हाला त्यांना ते सगळं ड्रॉइंगवर एक्सप्लेन करायचं असतं. तुम्हाला काय हवं आहे? तुम्हाला कशा पद्धतीने काम त्यांच्याकडनं करून घ्यायचं आहे? बरोबर. हे तुम्ही त्यांना एक्सप्लेन करायला हवं आणि हो. मग ते त्या पद्धतीने काम करू शकतात. वाह! दुसरं असं आहे की या क्षेत्रामध्ये मागच्या 25-30 वर्षांमध्ये तुम्ही ज्याप्रमाणे हे क्षेत्र बदलताना बघितलंय, हं, त्याचप्रमाणे त्यातलं तंत्रज्ञान बदलताना बघितलंय. हं, तर या तंत्रज्ञानाची किती मदत तुम्हाला आता काम करताना होते, पहिली हं, गोष्ट. आणि या बदलत्या तंत्रज्ञानावर तुम्हाला असं कधी वाटलं का, की आता मला कुठलातरी कोर्स करण्याची गरज आहे किंवा कुठलं व्यावसायिक प्रशिक्षण पुन्हा एखादं मला घेतलं पाहिजे, हं, आता हं, काळानुरूप? हं, हं. तर या दोन्ही प्रश्नांवर तुमची मतं आम्हाला हवी. हो. ज्यावेळेला आम्ही प्रॅक्टिस करत होतो, हं, तर ज्यावेळेला आम्ही प्रॅक्टिस करत होतो या गोष्टींची, तर त्यावेळेला काय होतं, की ज्यावेळेला आम्ही घराचे एलिव्हेशन्स तयार करायचो, हं. तर आम्हाला माउंट बोर्डपासून त्या एलिव्हेशन्स आम्हाला तयार करावे लागायचे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये एखाद दुसरा व्यक्ती आम्हाला सापडायचा आणि त्याच्याकडनं आम्ही ते म्हणजे करून घ्यायचो. त्याच्यामध्ये त्याचा मे बी 1-1.5 महिना तरी सहज जायचा. हं. पण आता तसं नाहीये. आता तुम्ही 3ds Maxमध्ये वगैरे तुम्ही एलिव्हेशन्स तयार करू शकतात. अ, आणि तुम्हाला लगेच म्हणजे अगदी विदिन 2 डेज तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट दिसतोय, की तो प्रोजेक्ट कसा बनणार आहे ऑन साइट. तर हा त्याच्यातला फायदा आहे आणि ते सॉफ्टवेअर्स आपण शिकायला हवे असतात. हं. पण कामाच्या व्यापामुळे बऱ्याचदा तुम्ही ते काम ते नाही शिकू शकत आणि माझं सुदैव हे आहे, की माझी पुढची पिढी माझ्यासोबत आहे. माझा मुलगा वाह! माझ्यासोबत आहे होय. आणि ही सगळी सॉफ्टवेअर तो सगळी हँडल करतो. क्या बात है! 3ds Maxमध्ये तो काम हो. करतो आणि आपल्यापेक्षा आणखीन आपण म्हणू शकतो ना, की पुढची पिढी आणखीनच टेक्निकली सगळं जाणून घेते. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे सोशल मीडिया आहे. बरोबर. माहितीचा म्हणजे एक गंगा वाहती खजिना गंगा आहे. आहे होय, त्यांच्याकडे. होय, होय. तर ते त्याच्यातनं ते सगळं घेऊ शकतात आणि मला त्याचा खूप जास्त सपोर्ट आहे माझ्या मुलाचा. बरोबर, बरोबर. दुसरं आणखीन एक मगाशी मला एक आठवण तुमची विचारायची होती, ते म्हणजे पहिला केलेला प्रोजेक्ट.
जेव्हा तुम्ही ऍज अ इंडिव्हिज्युअल सिव्हिल इंजिनियर म्हणून जेव्हा तो पहिला प्रोजेक्ट घेतला असेल त्याची आठवण काही सांगता येईल का, किंवा काय आठवते का, कसा होता तो प्रोजेक्ट, कुणाचा घेतलेला आणि किती मोठा लहान होता, कसा पूर्ण केला, तेव्हा काय अडचणी आल्या, असा सगळाच अनुभव तुमच्याकडे आहे काय? मला माझ्या स्वतःबद्दल माझ्या कन्सल्टन्सी बद्दल ज्या वेळेला मी बोलते त्यावेळेला मला माझ्या मिस्टरांचा उल्लेख या ठिकाणी करणं अगदी अपरिहार्य आहे. कारण सुरुवातीला त्यांची प्रॅक्टिस होती ज्या वेळेला मी इकडे सासरी आले बरोबर. 1992 मध्ये, तर त्यांनी 90 सालापासून प्रॅक्टिसला सुरुवात केलेली होती. आणि माझ्याबद्दल न बोलता मी त्यांच्याबद्दल असं म्हणेल की त्यावेळेला त्यांनी अशा पद्धतीने प्रॅक्टिसला सुरुवात केली होती की तुम्ही मला पैसे नका देऊ पण तुम्ही प्लॅन काढून घर बांधा. अच्छा. तुम्ही मला प्लॅनचे पैसे नका देऊ पण तुम्ही प्लॅन काढून घर बांधा. कारण ते या शिरपूरमधले, शिरपूर लोकल गावातले पहिले सिव्हिल इंजिनियर होते माझे हजबंड. ओ बर. आणि त्यांनी हे सगळं स्ट्रगल त्यांनी सहन केलेलं आहे. त्यांनी ते सगळं बघितलंय स्ट्रगल. त्यांच्या सोबतीला मी पण बघितलेलं आहे. आणि सुरुवातीला मी ऑफिस वर्क करत होते त्यांच्या सोबत आणि साईटचं काम ते बघत होते. आणि मग हळूहळू मी पण साईटवर जायला लागले. जसं मुलांचं एज्युकेशन वगैरे कम्प्लीट झालं, मुलं मोठी झाली, बरोबर, तर इंडिव्हिज्युअल झाली, तर त्यानंतर मग मी साईट प्रोजेक्ट पण मी बघायला लागले. क्या बात आहे. सो आता पुढची आठवण अशी आहे जेव्हा तुम्ही साईटवर जात असाल, कारण तुम्ही म्हणाला तसं तो त्यांची साथ होतीच तुम्हाला ऑफकोर्स. आणि बऱ्याचदा रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये एक वाक्य कायम तुम्ही ऐकत असाल, ते म्हणजे तो माणूस म्हणतो की आमचं बजेट थोडं कमी आहे, किंवा इतक्याच बजेटमध्ये हे जरा घर बसवून द्या, 15 लाख 18 लाख असं आधी बजेट सांगतात आणि मग तुम्ही तो प्रोजेक्ट हातात घेता. तर अशा वेळेला तुम्ही बजेट आणि क्वालिटी हे दोन्ही कॉम्प्रोमाइज न करता त्याची सांगड कशी एकत्र घालता, त्याचा समतोल कसा साधता आणि तो प्रोजेक्ट पूर्ण करता, त्याबद्दल काय सांगाल? ती सांगड घालणं तर खूप जास्त महत्वाचं आहे. कारण आपण जे म्हणतो की सगळी सॉंग घेता येतात पण पैशांचं सॉंग तुम्हाला पण घेता येत नाही, बरोबर, किंवा समोरच्याला पण घेता येत अगदी नसतं. बरोबर. त्या विषयावर म्हणजे काही कॉम्प्रोमाइजेस नसतात. तुम्हाला त्यांचं जे बजेट आहे ते आधी तुम्हाला जाणून घ्यावं लागतं की तुमच्याकडे काय तुमचं बजेट आहे या प्रोजेक्टचं, आणि बरोबर, त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला त्यांना सांगायचं असतं. आणि क्वालिटीवर हा विषय असा असतो की कन्स्ट्रक्शनची क्वालिटी तुम्ही मेंटेन ठेवू शकतात. उर्वरित जे काम असलं ते त्यांच्या पद्धतीने त्यांना असं वाटतं की हे पेंडिंग ठेवायला हवं, तर ते काम ते थोडंसं थांबून मग ते करतात. अच्छा. जसं की जिनाटोपी त्यांना म्हणजे बजेटच नाहीये अशा वेळेला काय करणार ना, बरोबर, मग ते बरोबर. जिनाटोपी इनकम्प्लीट ठेवतील, किंवा मग जिना बाहेरून असेल तर त्याचं फ्लोरिंग ते इनकम्प्लीट ठेवतील. तर अशा पद्धतीने त्यांना जावं लागतं. बरोबर, बरोबर. पण तुम्ही इंटिरियरचं पण त्याच्यात पण काम करता आणि इथे काम करता, तर मग बऱ्याचदा इंटिरियरच्या प्रोजेक्टमध्ये मग काटछाट केली जाते का बजेटमध्ये काम करताना? जरुरी नाहीये की मी सगळेच प्रोजेक्ट विथ इंटेरियर करते. अच्छा. समोरच्यांची जी रिक्वायरमेंट असते, बरोबर, त्यांचं जे बजेट असतं त्याच्या अकॉर्डिंग आपण प्रोजेक्ट ऍक्सेप्ट करत असतो. बरोबर. एखाद्या व्यक्तीचं जर बजेट नसेल तर त्यातल्या त्यात म्हणजे आम्ही इंटेरियरचं लोकेशन्स आम्ही फायनल करून टाकतो. बेड पोझिशन्स कशा येणार आहे, किंवा मग वॉर्डरोब कुठे असणार आहे त्यांच्या बरोबर, बेडरूम मधला, किंवा बरोबर, टीव्ही पॅनल त्यांचं टीव्हीचं युनिट कुठे असणार आहे. तर बरोबर. त्याच्यामुळे काय होतं की त्यांचे सगळे इलेक्ट्रिकल जे पॉईंट्स असतात ते फायनलाइज होतात. हो, हो. आणि नंतर मग त्यांना असं कुठे शिफ्टिंग वगैरे इलेक्ट्रिक बोर्डचं शिफ्टिंग करणं किंवा मग त्याच्यासाठी आणखीन तोडफोड करणं या गोष्टी त्यांच्या होत नाही. होत नाही, बरोबर आहे. दुसरं तुम्ही आता सांगितलं की आपले मिस्टर जेव्हा पहिले सिव्हिल इंजिनियर होते शिरपूरमधले, तुम्ही जेव्हा शिरपूरमध्ये आलात, कामाला सुरुवात केली, इतक्या वर्षाचा प्रवास. तर आता मला एक प्रश्न असा विचारायचा, ते म्हणजे तुम्ही शिरपूर बदलताना बघितलंय, हो, हे क्षेत्र बदलताना बघितलंय, बिलकुल. आणि अर्थातच धुळे जिल्ह्यामध्ये पण तुम्ही हां, हां. फिरलेला तितकं. तर आता धुळे शहराचं धुळे जिल्ह्याचं विकासाचं विजन असं एक इंजिनियर आणि एक स्त्री म्हणून असं जेव्हा तुम्ही डोळ्यासमोर आणता, तर कुठले महत्वाचे मुद्दे तुमच्या डोळ्यासमोर येतात की हे मुद्दे असायला पाहिजेत पुढच्या 10-15 वर्षात, जर धुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आपल्याला हवा असेल, एक विकास हवा असेल, तर हे मुद्दे फार महत्वाचे, ज्या मुद्द्यांवर काम केलं पाहिजे आता, असे मला मुद्दे हवेत, एक इंजिनियर म्हणून पण आणि एक स्त्री म्हणून पण. काय सांगाल? मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जो गहन प्रश्न आता जो सगळेजण म्हणजे फेस करतात आहे प्रत्येक गावामध्ये. तुम्ही कुठल्याही खेडेगावात एंट्री करा तर पूर्वी खेडेगावामध्ये तुम्हाला सीन असा दिसायचं की गुरंढोरं असायची आणि शेण पडलेलं असायचं, बरोबर, किंवा मग आपण म्हणतो की शेणाचं जे शेणखत जे तयार होतं त्याचा उकिरडा तुम्हाला दिसायचा गावामध्ये हो, एंट्री हो. केल्यानंतर, आणि त्या शेणाचा वास तुम्हाला यायचा. पण आता तुम्ही छोट्या गावात जरी एंट्री केली तर तुम्हाला कॅरी बॅग्स, कचरा, घाण या सगळ्या गोष्टी तुमच्या नजरेला पडतात. बरोबर. कारण या गोष्टी काय होतं की जेव्हा तुम्ही उघड्यावर फेकतात तर ते पसरतं इकडे. आणि मला असं वाटतं की ही सगळ्यात मोठी समस्या आहे गार्बेज मॅनेजमेंट. बरोबर आहे. ते तुम्ही काय म्हणजे त्याविषयी आपण काहीतरी आपण आपल्याला ठोस पावलं उचलली पाहिजे. बरोबर. आणि आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे मी प्रयत्न करते आहे त्याच्यासाठी, की जसं काही गोष्टी माझ्या अशा लक्षात आल्या की ज्या नोकरी करणाऱ्या ज्या स्त्रिया असतात
तर त्या काय करतात की कचऱ्याची बादली कुठेतरी ठेवून जातात आणि मग ती एकतर भंगार जमा करणारे किंवा कुत्रे त्या बादलीला उलटी करतात आणि सगळा कचरा तो इथं सगळा पसरलेला असतो. आम्ही आता असं करतो की कचरा ती आतून ठेवू शकेल कंपाऊंडला लागून आणि बाहेरून कचरेवाला तो घेईल, जेणेकरून ती बादली स्प्रेड होणार नाही इकडे तिकडे खाली बसून. तर त्याच्यासाठी आम्ही एक त्या ठिकाणी एक व्यवस्था देतो की ते तिला ओशाळल्यासारखं वाटतं. जेव्हा ती कामावरनं घरी येते तर तिला असं वाटतं की हा कचरा तर फेकला गेलाच नाहीये, कचऱ्याची बादली पण कोणीतरी घेऊन गेले आणि कुत्र्यांनी पण हे ते सगळं तिला ते आता सोयीचं होईल असं आम्ही करून देतो. आणि हे कचरा व्यवस्थापनाचा तुम्ही मुद्दा सांगितला जो खरंच मोठा प्रश्न आहे. प्लास्टिकचा प्रश्न आता अगदी भेडसावतोय आपल्या सगळ्यांना आणि नजीकच्या काळात तर तो अजून मोठी समस्या बनणार आहे. मग या सगळ्याकडनं सरकारकडनं काय अपेक्षित असं वाटतं की सरकार कसं मदत या सगळ्याला करू शकतं एका मोठ्या स्केलवर जर ह्या प्रश्नाकडे बघितलं तर? मला असं वाटतं सरकार मदत ऑलरेडी करतेच आहे. ओके. प्रत्येक गावामध्ये तुम्हाला म्हणजे कचऱ्याच्या गाड्या येऊन राहिलेल्या आहेत. तुमचा विषय तुमचा हा आहे की तुम्ही कचरा फेकतात कुठे आहे. म्हणजे जसं की कचरा एक दिवस जर कचऱ्याची गाडी नाही आली तर तुम्ही कचरा कुठे नेऊन फेकताय आणि तो पसरतो आहे, त्याच्यापासून रोगराई पसरते आहे. तर ही जबाबदारी आमची पण आहे, आपली सगळ्यांची आहे. बरोबर. दुसरं एक असा अवघड प्रश्न आता विचारीन की एवढे 2,000-2,500 प्रोजेक्ट केल्यानंतर जर मी एक असा प्रश्न विचारायचा आहे की एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगाल का की जो प्रोजेक्ट करताना तुम्हाला एक आनंद मिळाला, एक समाधान मिळालं, एक अभिमान वाटला स्वतःचा की हा प्रोजेक्ट माझ्या हातून झाला, एक वेगळं वैशिष्ट्य, ह्याच्यात काहीतरी मी वेगळेपण जपण्याचा करण्याचा प्रयत्न केलाय, असा एखाद्या प्रोजेक्टची आठवण सांगाल? मी तुम्हाला तो प्रोजेक्ट सांगते. मी एका ठिकाणी माझं काम करत होते, लाईन आउट सुरू होती माझी आणि बाजूला एक जागा होती. ती जागा दोघं जागा कमी भरत होत्या 2 इंचांनी. अच्छा. मी माझ्या मालकांना म्हटलं की तुम्ही बाजूचे जे क्लायंट बाजूचे जे ओनर आहेत, प्लॉटचे ओनर, तर त्यांना तुम्ही इकडे बोलवून घ्या. मी त्यांना म्हटलं बघा ही जागा 2 इंच कमी भरते आहे, तर 1 इंचाचा लॉस माझे मालक सहन करतील, 1 इंचाचा लॉस तुम्ही बेअर करा. बरोबर. तर त्याच्यानंतर ते आम्हाला म्हणाले की मॅडम तुम्हाला भेटायला यायचं ऑफिसमध्ये. त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं. त्यांनी मग मला त्यांचा प्रोजेक्ट सोपवला आणि तो प्रोजेक्ट होता क्रांतिज्योती महिला पतसंस्था. क्या बात आहे. तर ते म्हणाले की तुम्ही महिला आहात म्हणून आम्हाला तुम्हाला हा प्रोजेक्ट तुम्हाला द्यायचा आहे. मी त्यांचं ड्रॉइंग तयार केलं, तो प्रोजेक्ट मला मिळाला, त्यांनी माझी फीस ठरवली, मला त्यांनी 20,000 ही अमाऊंट त्यांनी माझ्याकडे दिली, जमा केली. मग नंतर मधात मीनवाईल्स आमच्या भरपूर मीटिंग्स वगैरे झाल्या त्या कामाविषयी वगैरे. ती पतसंस्था डाळ्या फुटाणे विकणाऱ्या बाया, मासे विकणाऱ्या बाया, वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाया, म्हणजे एकंदरीत काय की फक्त महिलांसाठीची असलेली ती पतसंस्था होती. पण त्यांचे जे डायरेक्टर होते ते सगळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीला महाराष्ट्र लेव्हलला काम करणारी सगळी ती लोक होती, ती प्राध्यापक मंडळी होती सगळी. तर ती माझ्याकडे आली आणि ते मला म्हणाले की आम्हाला ते 20,000 रुपये तुम्ही परत करा. मला थोडंसं वाईट वाटलं की माझा प्रोजेक्ट जातो की काय होतं. तर ते म्हणाले की तुम्ही आता आमचे कन्सल्टंट नाही आहात, तुम्ही आमचे कॉन्ट्रॅक्टर आहात. आणि तो संपूर्ण प्रोजेक्ट 70 लाखचा प्रोजेक्ट त्यांनी माझ्याकडे सुपूर्द केला. तो प्रोजेक्ट मीनव्हाईल कोरोना पण आलेला होता आणि मग मी तो प्रोजेक्ट कम्प्लीट केला विथ इंटेरियर. आणि मग नंतर शेवटी ज्या वेळेला मेघाताई पाटकर वगैरे हे सगळे त्या ठिकाणी उद्घाटनाला येणार होते कार्यक्रमाच्या, तर त्यावेळेला मी बघितलं की त्या कोनशिलेवर कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी माझं नाव टाकलेलं होतं. आणि आपण म्हणतो की माइलस्टोन आपल्या लाईफमध्ये असतात काही काही, तर खूपदा काय होतं की वास्तुविशारदाचं नाव त्या ठिकाणी टाकलं जात असतं, पण ऍज अ कॉन्ट्रॅक्टर नेहमी तुम्हाला कोणीतरी दूषणं देणारे तयारच असतं. हे राहून गेलं, ते राहून गेलं, इथे तुम्ही हे बरोबर नाही केलं, तिथे तुम्ही ते बरोबर नाही केलं. पण असं काहीच न घडता माझ्या कामाबद्दल 1 रुपयाची कंप्लेंट न करता त्यांनी ज्या वेळेला माझं नाव त्या कोनशिलेवर टाकलं त्यावेळेला मला खूप म्हणजे आनंद झाला आणि असं वाटलं की माझी जबाबदारी आता आणखीन काही पटीने वाढलेली आहे. मला असेच प्रोजेक्ट मार्केटमध्ये दिले पाहिजे आणि स्वतःवर मला खूप जास्त प्राऊड फील झालं. क्या बात आहे. म्हणजे असं म्हणे की 1 इंच सुद्धा जागा देणार नाही असे जेव्हा जागा मालकाची भूमिका असते आणि त्या एका प्रसंगाने त्या घटनेमुळे जेव्हा तुम्हाला हा प्रकल्प मिळाला आणि त्या प्रोजेक्टनं तुमच्या मनात इतकं मोठं घर केलं, इतकी मोठी जागा मिळवली, माझ्यामध्ये हा एक वेगळा योगायोग आहे आणि आनंदाचा एक क्षण आहे की अशा महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला एका महिलेची साथ मिळणं आणि अशा प्रकारे मदत करणं खरंच योगायोग आहे फार मोठा. आणि आता एक असा प्रसंग विचारायचा आहे की असा एखादा प्रोजेक्ट करताना एखादी अडचण आली, एखादी समस्या आली आणि त्या अडचणीवर, त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? मग ती भले नैसर्गिक आपत्ती असेल, काम करताना कुठली तरी अडचण, लेबरची अडचण, तंत्रज्ञानाची अडचण, मशिनरीची अडचण, कुठल्याही प्रकारे अडचण येऊ शकते. तर असा एखादा प्रसंग आठवतोय का की जेव्हा एखादी अडचण आली आणि त्याच्यावर तुम्ही मात केली? तर तो एखादा प्रसंग सांगा.
तो प्रसंग खरं म्हणजे माझे मिस्टर त्या ठिकाणी काम करत होते आणि मी पण त्यांच्या सोबतीला होते. बरोबर. तर एक स्कूल बिल्डिंग चाललेली होती शिरपूरमधलीच आणि त्या स्कूल बिल्डिंगला शिरपूरमध्ये खूप ठिकाणी तुम्ही जाणार ना तर रस्त्यावर खूप असे अप्स अँड डाऊन्स आहे. म्हणजे तुम्ही बरोबर. रोडच्या फ्रंट साईडनी त्या घराच्या गेलात तर तुम्हाला ग्राउंड फ्लोअर असतो तो आणि रोडच्या बॅक साईडनी गेलात तर तो तुमचा फर्स्ट फ्लोअर ओ असतो. बापरे! बरं. तर हा असा लेव्हल डिफरन्स असल्याने काय होतं, की त्या स्कूलच्या मागची जी एक वॉल होती ना, बरं. तर ती कमीत कमी 80 ते 100 फूट उंच होती. हं, हं. बॅक साईडनी आणि बरोबर. फ्रंटने जर तुम्ही गेलात तर मग तुम्हाला तो ग्राउंड फ्लोअरच लागत होता बरोबर. असं काहीतरी होतं. तर त्या शाळेचं काम चाललेलं होतं हं, हं. आणि अचानक थोडासा पहिला पाऊस वगैरे आला आणि ती भिंत म्हणजे भयानक जोरात ती कोसळली ती भिंत. ओह! बरं. कारण तिला ना साईडनी काही सपोर्ट नव्हता. बरोबर. बॅक साईडनी. हं, हं, हं. ती भिंत ज्यावेळेला कोसळली तर सगळ्यात आधी तिथे राहणारे जे लोकं होते, हं. गरीब वस्तीतले लोकं, तर ते सगळ्यात आधी त्यांच्या घरातल्या छोट्या मुलांना शोधायला लागले, हो. की सगळी मुलं आहेत बरोबर. का? आणि कुठेतरी 1-2 मुलं त्यांना दिसत नव्हती. आम्ही त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर होतो आणि आम्हाला प्रचंड म्हणजे एक दबाव आला आमच्या मनावर, एक टेन्स आला, बरोबर. की काहीतरी अघटित दुर्घटना. घडायला नकोय बरोबर. याच्यातनं. अगदी बरोबर. मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने आम्ही ती जे-सी-बी वगैरे बोलवलं ते सगळं त्याच्यातला जो मलबा आहे तो वगैरे हं, हं. बाजूला केला आणि सुदैवाने तिथे कोणी नव्हतं. पण तो जो मधला काळ गेला, हो, तो फार म्हणजे हे सगळं त्रासदायक घरात होता. प्रत्येक घरातली ती छोटी मुलं त्यांच्या घरात आहेत की नाही हो, हो. आणि ती सगळी आहेत. याच्यामध्ये बरोबर. जो 2 तास, 3 तासाचा जो वेळ गेला, बरोबर. तेव्हा मी प्रचंड तणावाखाली होतो आणि आपण म्हणतो की अशा वेळेला आपल्याला देव आठवतो. मी नामस्मरण करत होते घरी बसून बापरे! आणि माझे मिस्टर साईटवर उभे हो, होते. हो. तर त्याच्यातनं आम्ही म्हणजे परमेश्वराच्या कृपेने बरोबर. अघटित काही घडलं नाही. नाही घडलं नाही. हं. पण तो एक प्रसंग होता आणि माझ्या मते तो हां. प्रसंग असाही एक प्रकारे होता. तुम्ही त्याचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होता, पण एक स्त्री म्हणून जेव्हा असतात आणि तिला मुलाची जेव्हा असा एखादी घटना असते, त्यामुळे ती हां, स्त्री म्हणून हां. एक तिचा हळवा कोपरा असतो, की हं. कुठल्याही आपल्या दुसऱ्या एखाद्या हं, हं. आईबद्दल आणि तिच्या मुलाबद्दल असं काहीतरी अघटित घडू हं, नये. हं. हा एक वेगळा भावनिक हां, संबंध हां, असतो हां. त्याचा. दुसरं आता तुम्ही सांगितलं सुरुवातीला आपण जसं की आता पुढची पिढी पण तुमची या क्षेत्रात हं, येते. हं. अर्थात मुलगाच येतोय, तोही काम करतोय हं. तुमच्यासोबत. तर आता जी तरुण इंजिनिअर्स पुढच्या येत आहेत, त्याचे मित्र असतील या क्षेत्रात काम हं, करणारे, हं, हं. तर या सगळ्यांना एक तुम्ही अनुभवाचा सल्ला म्हणा, एक यशाची गुरुकिल्ली असं म्हणाल, तर असा काय मंत्र द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी, की हा मंत्र जर तुम्ही ठेवलात, तर तुम्ही या क्षेत्रात नक्की यशस्वी व्हाल? मला असं वाटतं आता ना म्हणजे मोठं होण्याची, यशाची पण खूप घाई झाली आहे सगळ्यांना. बरोबर. आणि हे कुठेतरी ना म्हणजे तुम्ही तुमच्या पायावर दगड मारून घेतल्यासारखं असतं. हं, हं, हं. तुमची जी प्रगती आहे ती सावकाश, हळूवारपणे व्हायला पाहिजे. म्हणजे तुमच्या कामावरची जी पकड आहे, हं. ती ग्रिप तुमची एक चांगली पकड तुमची होते कामावर. तुम्ही मार्केटमध्ये जे देतात, त्याच्यावर तुमचं यश अवलंबून असतं आणि बरं. कुठल्याही तुमच्या अनुभवातनं, तुमच्या कामातनं, रोजच्या कामातनं तुम्ही शिकत असतात. तर तुम्हाला यशाची घाई करायची काही आवश्यकता नाहीये. बरोबर. तुम्ही मोठं होणार असतात, तुम्ही यशस्वी होणारच असतात, जेव्हा तुम्ही नीतिमत्तेने काम करत असता, तुमची निष्ठा असते तुमच्या कामावर, प्रामाणिकपणे तुम्ही काम करत असता. ऑब्व्हियसली बरोबर. तुम्ही सक्सेस होणारच असता. वाह! क्या बात अ, आता 2 फक्त शेवटचे महत्त्वाचे प्रश्न ते म्हणजे अ, अ, कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील आणि सिमेंट या 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात. तर हं. मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता? काय गुणवैशिष्ट्य सांगाल, की हे असतील तर हे स्टील चांगले आणि हे स्टील आपण वापरायला हरकत नाही. हं, अशा वेळेला हं, असं हं. तुम्ही काय ठरवता पॅरामीटर्स? कुठलं स्टील तुम्ही निवडता? पॅरामीटर्स तर आता म्हणजे आम्ही जे कंटेंट्स बघतो स्टीलचे, हं, तर नियर अबाउट म्हणजे आता मार्केटमध्ये जे येत आहे ते हं. जवळपास सगळं नियर अबाउट चांगले आहे स्टील. बरोबर. पण ज्याला ISI मार्क नाही तर ते आम्ही शक्यतोवर नाही हे वापरत. करत ओके. किंवा आम्ही क्लायंटला सांगण्याचा प्रयत्न करतो, की याच्यामध्ये हे स्टील चांगलं आहे. पण कधीतरी जर त्यांना ते म्हणजे त्यांना तो ब्रँड त्यांच्या मनात कुठलातरी ब्रँड असतो. बरोबर. तर तसं काही असेल तर आम्ही त्यांना फोर्सफुली नाही सांगत, करत की नाही. तुम्ही हाच ब्रँड वापरला पाहिजे. गॅमल. हं. आणि दुसरं म्हणजे आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर यापूर्वी वापरले का? त्याचा खूप जास्त. अनुभव कसा होता तुमचा आयकॉन स्टीलचा? म्हणजे प्रॉडक्ट म्हणून पण हं. आणि त्यांची सर्व्हिस म्हणून पण. म्हणजे हां, हां. अवेलेबिलिटी असेल, हां, त्यांची हां. डिलिव्हरी असेल, हां, हां, कॉस्ट हां. असेल, स्टाफ असेल, अशा हां, सगळ्या मुद्द्यांवर हां. तुमच्याकडनं ऐकायचं. आयकॉन स्टील बऱ्याच साईटवर आम्ही म्हणजे वापरलेला आहे हं. आणि आम्हाला इकडनं जो टेक्निकल सपोर्ट आहे तो पण खूप छान मिळतो बरोबर. आणि म्हणजे क्लायंट्स पण हॅपी आहेत. म्हणजे त्यांना जेव्हा आपण रिव्ह्यू घेतो क्लायंट्सचे, तर ते पण खूप चांगले रिव्ह्यू असतात क्लायंटचे, की आयकॉन वापरून ते म्हणजे सॅटिस्फाईड असतात, की त्यांना चांगलं वाटत असतं. आम्हाला.
सो या होत्या इंजिनियर रेवती बडगुजर. आणि मी एक्सक्यूज मी सर, मला एक म्हणजे मला हे जे माझा व्यवसाय आहे, हो हा व्यवसाय करत असताना मी लोकांच्या ज्या भावना बघते, हो तर त्याविषयीच एक अगदी जरूर छोटीशी एक जरूर. कविता मी लिहिलेली क्या आहे. बात आहे, क्या बात आहे. हा. एक घरटं स्वप्नातलं, हम्म, प्रत्येकाचं स्वप्नातलं घर असतं. हो. एक घरटं स्वप्नातलं, काडी काडी विणलेलं, इवल्या इवल्या पिलांसाठी निवारा म्हणून बांधलेलं, वा. प्रकाशानं भरलेलं, वाऱ्यावरती झुलणारं, चंद्राच्या शीतलतेत नातीगोती जपणारं. एक घरटं मनातलं, एक घरटं मनातलं, प्रेम जिव्हाने लिंपलेलं, वा. थकल्या भागल्या जीवासाठी विसावा म्हणून बांधलेलं, विसावा म्हणून बांधलेलं. क्या बात आहे, क्या बात आहे. सो या होत्या इंजिनियर रेवती बडगुजर. आणि मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे जेव्हा एक सिव्हिल इंजिनियर स्त्री असते तेव्हा तिचा कल्पकता अजून जास्त वेगळी असते. आणि त्याच्यातनं तुमच्यासारखी असं, कारण कायम आपण असं नुसतं निबंधामध्ये पुस्तकामध्ये वाचत असतो की घर म्हणजे वास्तू असते ती दगड वाळू वीट सिमेंट पासून बनते, पण जेव्हा घर असतं त्याच्यामध्ये भावनेचा ओलावा लागतो. आणि त्याच्यामध्ये एक महिला, आपली आई असेल, आपली बायको असेल, जी घर जोडत असते, जी नाती जोडत असते, माणसं जोडत असते, आणि तेव्हाच ते घर उभं राहत असते. आणि माझ्या मते जेव्हा एक सिव्हिल इंजिनियर स्त्री असते तेव्हा ती अशी हजारो घरं उभारत असते, एका अर्थानं हजारो कुटुंबांशी जोडली गेलेली असते. आणि त्या निमित्तानं तुम्ही आज या आमच्या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आलात, इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात, आणि असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.